दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून रस्त्यांकडे बघितलं जातं। वेगवेगळ्या भागांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी देशभरात रस्त्यांचं जाळं विणलं जातंय। मात्र महाराष्ट्रामध्ये एक असा रस्ता बांधण्यात आलाय ज्यामुळे लोकांना सुविधा कमी आणि मृत्यूचं प्रमाण जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। हा रस्ता आहे की मृत्यूचा मार्ग। रस्त्यांवर मोठ्या भेगा, अपघातांना निमंत्रण। 200 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा रस्ता आहे की मृत्यूचा मार्ग असा सवाल प्रत्येकाला पडलाय। हा रस्ता आहे लातूरहून जहिराबादला जाणारा। सरकारने हा रस्ता सिमेंटचा बनवला खरा, पण या रस्त्यावर भल्या मोठ्या भेगा पडल्या। त्यामुळे आतापर्यंत अपघातात 200 पेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला, तर अनेक जणांना कायमचं अपंगत्व आलंय। रिपोर्टला माझा हात निकामी झाला। आता माझ्यावरच पूर्ण घराचं अवलंबून आहे। तर आता ह्याच्या पुढे मला काम बी करता येणार गेले, माझा हात पूर्ण निकामी झाला। तर शासनानं आता ही एकतर रस्त्याची दुरुस्ती करून व्यवस्थित करावं आणि जी काही अपंग झाले, माझ्यासारखे बरेचसे अपंग झालेले आहेत, तर ह्याची काही मोबदला द्यावं एवढी माझी इच्छा आहे। लातूर जहिराबाद महामार्गाच्या या दुरावस्थेवर अनेकांनी आंदोलनं केली। त्यात प्रशासन आणि ठेकेदारांना जाबही विचारण्यात आला। या रस्त्यासाठी कमीत कमी आतापर्यंत आपण 13 आक्रमक आंदोलन केलेत। त्याच्यामध्ये आपण प्रशासनाची अंत्ययात्रा काढून बघितली, झाडं बेश्रम लावून बघितलं, आत्मदान करून बघितलं, असे अनेक 13 आंदोलन केले। तरी पण ह्या प्रशासनाने याच्याकडे डोळे झाक केलेले आहे। लातूर जहिराबाद मार्गावरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। मात्र याच पुलावर अपघात होऊन अनेकदा आपला जीव नागरिकांना गमवावा लागला। मागणी नसतानाही हा निकृष्ट दर्जाचा महामार्ग नशिबी थोपवल्याचा आरोप आता होतोय। ह्या महामार्गाची या ठिकाणच्या ग्रामस्थांची किंवा कोणत्या गावकऱ्यांची मागणी नव्हती, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, जर समजा आमच्या नशिबानं किंवा योगायोगानं जर हायवे झाला असेल किंवा महामार्ग झाला असेल, तर त्याला लागणारी जी सुविधा आहेत ती कसल्याही प्रकारच्या ह्या रस्त्याच्या बाबतीत आढळून येत नाहीत किंवा दिसून येत नाही। लातूर जहिराबाद महामार्ग गरजेपेक्षा जास्त उंचीचा केल्यानं याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। शेतीला जाण्यासाठी पर्यायी रस्तेच सोडले गेले नाहीत, तर पावसाळ्यामध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूनं शेतीत पावसाचं पाणी साचून पिकांचं नुकसान होत असल्याचं शेतकरी म्हणतात। ह्याची उंची जास्त वाढलेली आहे। इथं ऊस लावलं तर आम्हाला ऊसच वरी आणता येत नाही, त्याला 4 किलोमीटर अंतरावरून वरी यावं लागेल। अशा ह्या रस्त्याचं स्वरूप आहे। तर ह्याची उंची कमी करून आम्हाला जैसे ते पहिला रोड होता त्याची करावी। शेतीचं नुकसान आहे, आधीच शेत आमची पिकणं गेल्यात, शेतकरी आत्महत्या करायल्यात, मग अशाच पाऊस पडल्यास आम्ही असं कसं करायचं। रस्ते हा दळणवळणाचा महत्वाचा दुवा असतो, म्हणून देशभरात रस्त्यांचं जाळं विणलं जातंय। मात्र प्रशासनाची उदासीनता आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे सरकार जागं होणार का आणि या महामार्गावरील मृत्यूचं सत्र थांबेल का, असाच सवाल विचारला जातोय। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।